काही बी संकट होणार तरी नवऱ्याला सांगायचं बडं मोठा का संकट निवारण करायला एवढी प्रामाणिक राहा. पण आहे ना ज्या बाबाचा संसार वगैरे त्याशी काहीच बोलणार नाही मी टोपीवाला बाबाशे. पण तरुण भाऊले सांगत दादा हो कितली का अडचणी येणार गरमा बाई पाहिजे पैसा उचलाणार नाही भाऊ. कारण आम्हाला युवराज बाबा आम्हाला गरिबांना व्यवहार आहे. एक भाऊ निखतले पैसा कमी पडणार त्यानं बायको पाहिजे 7,000 रुपये ना गरमा दुसरा व्याज दिसून मग तुला दिसून म्हणजे 7,000 रुपये लिहिलेत बाई पाहिजे 5 वरीच जाय ना फेड राहिला 18,000 देवा गेला तरी बाई 11,000 बाकी सांग राहिला. तो म्हणे महाराज माले सुधीर राहणे कोणती बँक माल मोसलाय की म्हणे मग एवढी बँक रास राही बँक सुधरत नाही बँक लाव तुले मरस्तव पेन नाही आधी कर्ज मरस्तव पेशनाचे तुले आणि बँक येडी राहते सुधरत या तिथला लावा नुसतं गरमा लबाडी असं नाही गाणाच मग लबाडी असं नाही रडामा सुद्धा लबाडीत राहतो. तुम्ही मौतमा जातीस गाड्या करी जातीस बहिणीस गाडी माही उतरतास 2 चाकी रडतीस ते खरं रास करताय. हा गाडी माही उतरतास रडते तुम्ही ते खरं ओ सोनची खरं असते. तुम्ही गाडी माही उतरतास 2 चाकी रडतो त्या म्हातारा किंवा म्हातारी मग खरं जेवढा जीव असतो ना जर त्या म्हातारा माहितला जीव रास मग उतरा ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला चिट मागा मग तुम्ही चप्पल माझी का म्हातारा म्हणता मला भरोसा तू ते साहेब बाबा चांगली आहे. आपण सांगस याचं मोठमा जातीस ना 2 बाया हात धरतीस गाडी माही उतरतात 2 जातीस सवय एक बाई आता ना हात धरस एक बाई आता ना हात धरस त्या हात धरणाऱ्या बाया गलीमा चालता ताई पुढे गटारी राहिली ठाय की बटवा मी तर राहिली म्हणजे गटारी राहिली आहे सुद्धा तोंड दाखल आहे खरं रामाची का पुरीला पण काढवाय लागली चला बघितली लकाडी रास आम्हाला सोडायचा नाही म्हातारा कोणत्याही मका ताकात या व्हिडिओ होतच या व्हिडिओ व्हायरल होतात बाबा. एक रोज पण गाडी जाय राहते चांगला 30-35 म्हातारा उभं करली म्हणे तो अख्खा तोंडाचा आणि एक निलाई म्हणे महाराज मग तवच ना ते तोंडाचा म्हातारा मी सांगत नाही तथाना म्हातारा सांगत त्याच्या म्हणून कोण राहत नाही तथाना म्हातारा गोंदाय मग आवाज बसणार कधी गावात कीर्तन चाले कीर्तन मागे आणे कधी भजन मागे आणे इथला वायबार म्हातारा तरुण पुरेच नाही 1 ते डिसेंबर करेल लगेच लोकेच ना कान लगेच तर हाती म्हणून माय मुद्दा कधी देव नाही धरव नाही देऊ नाही आळंदी नाही कधी गावान राम मंदिर नाही कधी हनुमंतरायांना दर्शन नाही कधी चालू कीर्तन मागे आणे कधी भजन मागे आणे पण गोंधळ एक बी सोडे नाही गोंधळ मग खाणार असं मी त्यापेक्षा ना बाबा एवढी हाऊस करतस ना काही लोक गावाचा गोंधळ नाही मिळतो म्हणा ना बाईले सकाळी मग सांगते ताई म्हणा नको राहतो बाई सांगा आवाज त्या संध्याकाळी नाही निघतोशे नको 2 टाइम सांगेल बोलणे एक ते म्हणा जोड्याना मित्र एकी सामान निंबू लई फिरता म्हणता काय राव निंबू म्हणे आमना गाव गोंधळ पानट सोडून ना सकाळी ना निंबू लई फिरायला म्हणजे गोंधळ मग काय इथला शेतात फिरतात लोके बाप बाप तुमले सांगत खान पेन बदली टाका मटन मासा खाणं आपलं काम नाही शे मटन मासा त्या खाऊ शकतात जे प्राणी जिभेनं पाणी पितात ते मांस मच्छी खाऊ शकतात बरोबर आहे ना बाबाजी बरोबर आहे ना मी सांगायनो जे प्राणी जिभेनं पाणी पितात ते मांस मच्छी खाऊ शकतात मग तुम्हाला डोळ्यासमोर जीभ गाय पाणी पिणारा प्राणी कोणचे बरं डोळ्यापुढे कोणीच पहिले कुत्रा आपण बरं एक प्राणी राहत कोण मांजर म्हणजे मटन मासा कोण खास कुत्रा आणि असं आहे का तर खावा तुम नाही मटन मासा आपण खातच नाही माणसे त्या जिभेना पाणी पिणारा प्राणी खाऊ शकतो मांस मच्छी आपलं काम नाहीये आणि आपण सांगत माणसेशले बोलाना मी वर्ष 1.5 काही बंद करते बाईशले सांगत बहिणीवर तुमले आत्ते जर मी मायना चरित्र सांगायला सुरुवात केली नाही म्हणा महाराज आहेत ना या बठा महाराज मना सकट आम्हाला पहिलं तोंड माहीत कुणासाठी गाणं नाहीये ते म्हणजे आई माझी मायेचा सागर तुमले मायना सागर दयाना सागर म्हणतात का बरं माहित का तुम्हाला पोरगा जर आजारी पडला ना तुम्ही दिनभर किती वितर केला राहिला तरी रात 4दा उठकीशने पोऱ्याना अंगमाना ताप चेक करते माय म्हणून पोऱ्याला ताप तरी बरं घ्यावे जर तुम्ही कितल्या वितर केला राहिला तरी पोरान पायमा जर काटा मोडेल ना रात 4दा उठीत देखतीस माय म्हणून पोऱ्याना पाय त्याने सुजी घ्यावी म्हणजे तुना पोऱ्याना पायमाना काटा सही होत नाही तुना बच्चाना अंगमाना ताप पुरे सही होत नाही
तुला बच्चा आजारी पडणं, तुला बच्चा नागमनात आपसेन होत नाही, दुसरा बच्चा कापीन खायचं असं माहिती तुला दयाना सागर कसं काय म्हणता येईल? आजच्या नंतर महिला मातांना सांगतो रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं मी एवढं फिरवून सांगतो ना, बाकीना लोक पोट मातूकच महाराज असा कदा कदा का सांगत, कीर्तन मा का बरडत, कीर्तन मा असा गाणं का बरं लगीन ना सांगत. मी फक्त आहे ना रवाडत केवाडत म्हणले या विषय पर्यंत आणत बरं, बाकी किडा पाडणार असले समजू देवा नाही. मांस मच्छी खाणं आपलं काम नाही या, आणि तुम्ही जे घाण खातात ना विचार पण घाणच असतात. आणि जैसे खावे अन्न वैसे होय म्हण, जसं प्याल पाणी तसे निघेल पाणी. तुम्ही जर गंध काशात ते डोकं बी गंधच चालत. सगळे बसलेले माझ्या माया आहेत, माझ्या बहिणी आहेत, इथं बसलेले सगळे काका बाबा आहेत, तरुण भाऊ आहेत. मी बोलायला अजिबात घाबरत नाही, आज एकदम उघडं उघडं बोल राहील, उघडं बोल राहील. आता इतका अत्याचार, इतका अन्याय, इतका बलात्कार होणार याला कारण काय शे? खानपेन चांगलं नाही शे. मला सांगा एक बकरी पोटे 2 बच्चा जन्माले तसे कावट आणि एक बकरा बोकड्या, बरोबर आहे ना? मला सांगा कोणता बोकड्याने विचार करा, या वटाने मी एकच महिन्यात लेकरू असं कोणता बोकड्याने विचार करा, कोणती बकरी विचार करा, बोकड्याने आम्ही भाऊ बहिणी शेत करतच का ते विचार? आणि ते आपण खास मग आपला विचार कसा राहते? बहीण भाऊ का गाडीवर बशीन जाय ना तरी मी मनमा पहिली शंका लपडावाला होते, खाणं चांगलं नाही पापच दिकल डोळ्याला. जे कोंबडे कापी खातस ना ते कोंबडी ते पिलं संगेच वाढे लागेल राहतस, एकच कोंबडी पोळेल राहतस. पण कोणता कोंबडा किंवा कोणती कोंबडी हा विचार करस का आम्ही एकच महिना दोन्ही लेकरेशातच आई जर आपण खातो ते आपली बुद्धी कशी चालणार आहे? कल्पना करा. काय लोक आपण वैरा पुढे ना राहतात, बाकीना सांगतो महाराज तुमले गायनं दूध चालत मग बघ कोंबडीनं अंड का चालत 150 ना राहतात, बाकीना गायनं दूध चालत कोंबडीनं अंड का चालत नाही, कारण वो बाण सुरत ना आता 150 ना तरी बडी बडी किडा पाडा ना घर. गाय तोपर्यंत दूध देत नाही जोपर्यंत तिला वासर लागत नाही. वासर लागलं म्हणजे तिथं वात्सल्य आहे, आणि जोपर्यंत कोंबडीला कोंबडा भेटत नाही तोपर्यंत आणलं देत नाही, ते वासना आहे. वात्सल्य आणि वासनामधला फरक आहे महाराज. हा जर कळला तर कोणी खाणारच नाही. मासमाची खाणं आपलं कामच नाही. आज नंतर सगळ्या बहिणींना पायपडी सांगत आज अशी शपथ देवानी रविकिरण महाराज कीर्तन ऐकले ना, इथं समजाडे सांगितलं बिचारा तो आपला भाऊ आपला पोरगा होता, इथं प्रेम त्यांनी सांगितलं आज अशी शपथ दिली आणि की आज नंतर आपला घरमा मटण मासा शिजणार नाही, अशी आज शपथ दिली कीर्तन मा चालेल ना बहिणीसोबत. बाकीने बाया तुला पटत पण आईस पटत नाही. तुम्हाला सांगतो तुम्ही जर निर्णय घेतला ना आजच्या नंतर मटण मासा आणू नका, आपला चुलावर मटण मासा शिजणार नाही अशी जर तुम्ही ठरायला गेला ना, याशी काय हवं का या मटण मसाला इथे तुम्ही राहणार बंद करते नाही का गली मत फिरावते का? सोपं आहे. काही बाया सांगते महाराज आणू नका, ऐकत नाही का बा ऐकत नाही? तुम्हाला ऐकत नाही का त्या? काही भाऊशी तुम्हाला ऐकायची सगळी बहीण घर जावा ना सोडली ना त्या मटण मासा सोडावं हा तर नाही खरं बोला ना ते 50 भेटतं लबाड होतो थोडी देतात लोक. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आजच्या नंतर मटण मासा खाऊ नका, पण त्या अन्न दोंडायचा वायबार नका होतं गोंदाई मखावाली दोंडायचा नाही होत गोंदाई मखावर बसणार गोंदाई मखावर बसणार खाणार अशी परिस्थिती देता तुम्ही. खाणं गंधार यांना का विचार काय लोक दूध केली दूध डेअरीवर लायचं तर तुम्हाला खाणार गॅस काही जमत डेअरीवर लायचं तर आता लावा. काय लोक घरने गायला दूध गैरे घरनं म्हैस दूध डेअरी लाय देतच आणि त्या दुधी किन पैसा देतात त्यावर मासा लिशने खातात बाणर सोडत ना दुधी किन मासा लिन खातात दुधी चांगली चालेल का? अरे जी बायको बायांचा काही गुण चांगले पण असतात तेवढंच बाबाजी हा मायना एक स्वभाव आहे. जवळ लगून नवरा जेवत नाही ना कवलो बाई मायना पोट भरत नाही. जर नवरा बायकोनी भांडण बिवायला राहिली ना, नवरा जरी बोलत नसेल ना तरी पोऱ्याला लाईन सांगेन जेवाडी पोऱ्या सांगे बावड्या तुम बापले सांग पहिले चेन दिले ना बाहेरचे लागतो म्हणा. म्हणजे नवरा जेव्हा मायनं पोट भरत नाही एवढी प्रामाणिक रास आहे माय. पण इथलं प्रेम करणारी बायकोली बी शंका ना होत ना बाई जोडे जर तू देखील मासा आणि टाकात ना ती बहिणी जर मसाला आणि ताट पुढे ठेवा ना पोराची हिंमत होत नाही ना ताट तिकडे असा तिरपालत बाई सांगा काय ते किराणा काय रे मी ते चांगलं नाही तू म्हटलं डोक्यात तर काय राहणार मग अरे चांगलं तिने आणली ना का म्हणजे बायकोवर बी भरोसा खाणार असले जिथला बायका राहतात
तुम्ही खाणं चांगलं नाही म्हणशील, विश्वास बसत नाही तर चला अण्णा महाराजांकडे, आम्हाला संदीप बाबाकडे जा, आम्ही युवराज बाबाकडे जा. याचं ते समजा रोजगार राहतो त्याचं स्वतः डेअरी, आम्हाला संदीप बाबाकडे रवी बाबाकडे चला. इकडे अण्णा महाराज वगैरे जातात सप्ताह, 2-2, 3-3 सप्ताह करतात, 15-15, 20-20 दिन मग घर जावा भेटस. बाया वाटत ती माय आम्हाला सप्ताह हिरा ना माय. मग बाया आम्हाला मालक हिरा ना मग सगळे जेवसू आम्हाला संदीप बाबा जातच. त्या ताई तर मस्त दूध बिजले येते, 8-8 ठेवते, बासुंदी बनाय ठेवते, दोन्ही नवरा बायको सांगे जेवती. आम्हाला महाराज बी बसेल, आम्हाला ताई त्या बी बसेल राहते. ताई त्या वाटी भरली होती, आम्हाला संदीप बाबा सांगितल्या एवढी वाटी पिल्या. आम्हाला संदीप बाबा सांग नको, मी बाहेर गणित दात फेडस तू पेऊ का. तिथला आनंद हो महाराज. असं तुम्ही माया काय बट्या डोक्यात काय दिल्या. आणि आम्हाला बासुंदी वाला पहिले जेव का नंतर जेव, बासुंदीच बासुंदी खाणार असले असा दाखला बट्ट वर करून आणून रे. खान पेन चांगलं ठेवू. मग गोंधळ मा बसेल होतं आणि गोंधळ मा खाणारच कडे विधान ठेव असं देतच त्या वाटपी वाटतच ना. वाडी निघ्या बघ तिने बाई आहो बी ते 2-2 चिलगायला येणार रे. बाकीना दिनभर डोक्या राहता ना त्या वाटपी पोऱ्याला सांगतात तो पोऱ्या सांगतात कडे चुलावर राहिली बडं गई रे अप्पा. दोन्ही साल उन्हात म्हाताराला पीस, म्हाताराने साल 2 पीस उन्हात. एक हाटी होती खाणारले चांगलं समजस होईल. हाटीना मधमा मटेरियल राहस. म्हातारा हाटी माना मटेरियल वडा घ्या. 8 पीस वळली म्हणतो चालू पंगत मा पाहिलं माटी ना कोणी गुचकीन घ्या कुचकी. चालू पंगत मा पाहिलं माटी ना वाढती पोरी म्हणे याशील गावा रे. अहो पंगत मा पडेल राही आपली बाजीवर चोरी काढेल खावा मा आंधी यायला गरमा दडकावा म्हणे. एक पोयर पाय करा एक नाही जरा गरमा टाका. म्हातारी म्हणे तुला म्हातारा घ्या. म्हातारी मी माहित होतं म्हणून वांदर किती वाय होता असं. आणि प्रत्येक बाईला माहित राहत जिंतीनं जनावर कसं आहे. पण आता मला नंतर ते चांगलं सांग ते कर रे ते काय. पण मला नंतर चांगलं रडणं पडत बरोबर आहे का रडामाच जायचा तुम्ही पटायत राहा. इथला वायबार म्हातारा कधी कीर्तन मागे आणे गेली भजन मागे आणे गेली देव नाही धरम नाही ते म्हातारा मला नंतर म्हातारी रडी म्हणा राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्या का म्हणा जणी म्हणा राम काढ भीमा भजन करी रायला मन देवी लप्पा लिखलं पण तुम्ही चांगल्या बहिणी म्हणून जेवत राहिले बाबा. जी बाहेर की नाही इथलं वजन अस ना. हां 5 मिनिटं राहिले पुन्हा वाजत पुन्हा 12 वाजत तुम्हाला वाजत. जी बाहेर रडतास ना इथलं वजन असं काय ताटसर काय देऊ जिरपडीन ती डोळ्यास करीन बांधा. आणि जी बाहेर रडता होणं नाही ती बाई दिनभरची असती राहून कप बशात दोय राहून तरी शाळल्या बाया सांगते दखो कंबू तिला 2 शब्द रडता होणं नाही. हो माय म्हणीशी तरुण बहिणीला सांगत रडणं शिकल्या रडणं बी शिकल्या. कारण आम्हाला दोंडाचा मग प्राध्यापक मरणार यातले चांगलं माहिती आहे. मी इशारा दिला फक्त नावे बदलायला सांगत पण सत्य आहे. आम्हाला दोंडाचा मग प्राध्यापक मरणार बायको प्राध्यापिका. बाई पुंडी रडे सर मरी घ्याते गली आली ना बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या बी रडण्यात ना चालणार नाही. सध्या रडा म्हणे मॅडम सध्या कधी रडेल नाही मॅडम. मग सर नाही करता मॅडम रडे आप्पा हो बाई माझा आप्पा म्हणता नको मॅडम तू रडू नको आपण पहिले उठली जाशील तू. आपण फेकू तर मला फेकू असा गाबडो होईल तू रडू नको म्हणतो बापू. नवरा करता असं रडणं पडत बाई माझा आप्पा म्हणता नको तू नको रडू मॅडम मी तगडे 2 पाठी पेकी तू रडू नको म्हणतो. रडणं बी शिकेली हो बरं. हां रडता बी यायला पाहिजे. एक पोरणी मला फोन करा म्हणे महाराज तुम्ही कीर्तन मला रडाना शिकाडता इथलं विषयच राहत का म्हणे. ती काकूल म्हणता काकू रडता बी यायला पाहिजे. हा म्हणे महाराज कोणता बी गाणं चालू रडी लिहू म्हणे. म्हणता नाही बहीण चालत नाही पण रडीदा काढ म्हणता काकू. ती बहीण मला गाणं चालू रडीदा काढ बाबा. मरी घ्या मना नवरा मरी घ्या म्हणतं त्या येल बी निघ जाते ना तुला एक फिरणा पडली तर म्हणजे 2 वाजले तुला नको.
रडता पाहिजे हो. आणि जी बाहेर रडता अशी ती पटाय त्रास ना. बाकीला बाहेर रडा मायला माय मरेवर सुद्धा भाऊ जायला खाटा काढली. एक म्हातारी मरेल होती पोरी पोरीचं महिन्यात आणि घर परत एखादा आगावला त्या बहिणीच मग दाखली आगाव होती. ती माय करता रड राहते म्हणे सीता वो माय म्हणे सीता का जंगल न पात्रो वतना म्हणे माय म्हणे सीता ते कोणी जेव खाऊ घाले नाही ना म्हणे माय. त्या भाऊजा म्हणे घेणं नाही देणं नाही आणि काय घेऊन आड दुखी राहिली. पण जी रडत आहे ती रडी जिलवून आणि ती सैलच कर नाही. त्यात मागे बड्या भाऊ सोनबाईच मग दाखली आगाव होती की म्हणे ताई तुम्ही सर काही काढता मी बरोबर काढतो म्हणे. पुढे बसते मग रडत म्हणे सीता हो माय म्हणे सीताले मी गण चांगलं चांगलं तरी खाऊ घालो ना म्हणे माय. आणि आता कोण चाडग्यापणा कराले गणाजी बट्टी ना म्हणे माय. ती म्हणे हो माय माले मग तुले तू चांगलं रडती दादी बशीन टाकली का किडा पाळत बसली. रडता यायला पाहिजे बरोबर की नाही. आता म्हातारी रडायला सुरुवात केली म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी म्हणा राम काढ मी मग भजन करी राहिलात ना म्हणा देव. मी म्हणता आपलं काही नुकसान नाही सैल करली ना. पण म्हाताराला आंबोडी वागे उचला काही मग म्हातारी सांगास ओ माय म्हणा राम ना तुला मग तुळशीना पाला तरी गाला ना म्हणा राम म्हणा खरा जोडा लागी तरी पाहिजे आग मस्त पोच दे ना म्हणता बोलाय मग खाता खाता उतरी घ्या आणि पंढरपूर भजनले जाईल. आणि मग तार्या कोया तो मग तुळशीना पाला सांग राहील मी बटा मानचेस माझी आवाज देना इथून राम ना तुला मा कोंबडी ना पिता कुची देना म्हणी काकू काबर म्हणे महाराज मग याने आयुष्यभर पार कोंबड्या खायला तुळशीना पाला कितला गुण लागाव. जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल परत एकादशी करावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही. मी इतकं फिरवून सांगण्याचा हेतूच फक्त एवढा असतो की जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर गळ्यामध्ये तुळशी माळ धारण करा. आणि अजून सांगेल एका मिनिटात सेवेला पूर्ण विराम आहे लक्षपूर्वक ऐका. दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो. नाहीतर सुरुवातीला सांगितलं जुन्या लोकांची मन आहे शेजीनुसार वारी या हाती देऊन या हाती देऊ. तुम्ही त्रास देताना दुसऱ्याला तो त्रास आपल्याला द्विगुणित होऊन भेटतो. भगवंताचा न्याय आहे. तुम्ही जर का पेरणी करत असताना जर का किलोभर बाजरी पैरायला जात असेल किलोभर बाजरी पैरी येत होतं त्या ट्रॅक्टर भरला येतच आईच नीती. दुसरा मित्र जितला दिला ना त्यांना 4 पट आपले भेटस. फॉर एक्झाम्पल दर्या कोऱ्यास माझा तरी जायचे तुम्ही राम म्हणा दर्या कोऱ्या 4 धाव राम म्हणतीस. तुम्ही दर्या कोऱ्यास म्हणा नालायक म्हणा तर त्या दर्या कोऱ्या आपले 4 धाव नालायक म्हणतीस. म्हणजे रिप्लाय आपले 4 पट न फेडणार असा. एवढं कधी पण ध्यान ना ठेवायला. एक खाटकी बकरी कापायला जात होता हातात सुरी होती. खाटकी बकरी कापायला जातोय बकरीनं खाटकीकडे बघितलं आणि खाटकीला बघून हसायला लागली. खाटकी म्हणे काग बकरी मग हातात सुरिया काही क्षणात तुला कापेल काही क्षणात तू मरणार आहे तुला मरण्याचा डर नाही हसत्या. त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुम्हाला कापायला येतो तुझ्या हातात सुरिया काही क्षणात तू कापशील आणि काही क्षणात मी मरणार आहे. मग तरी तू हसत्या. अरे खाटकी दादा हसण्याचं कारण ऐक ना म्हणले सांग ना. खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय तरी मला असं म्हणावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे. म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट असेल खायला भरपूर आहे ना. कोणाचा आपण जेवणाला बसल्याच्या नंतर आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे की आपण जे जेवण करतोय आपण जो अन्न खातोय ना ते कोणाला हालहाल करून खात नाही असं आपल्या मनानं ग्वाही दिली पाहिजे. तर त्या जेवणाचा आनंद काही वेगळा असतो. कोणाला हालहाल करून खाऊ नका मायबाप ही सगळ्यांच्या काही रिक्वेस्ट असेल. बाबांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने कीर्तन म्हणून बाबांच्या आत्म्याला भगवंताची शांती देऊन प्रभूचरणी प्रार्थना. आलेले सगळे श्रोतेगण सगळ्यांचे धन्यवाद. भजनी मंडळ आमचे महाराज मंडळी सगळ्यांचे धन्यवाद. साऊंड भाऊसाहेब भाऊ तुमचेही धन्यवाद. आलेल्या सगळ्या श्रोत्यांचे धन्यवाद. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचा अगोदर भजन गाऊ. त्या सावता महाराज असतील नाथबाबा असतील संत चोखामेळा असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय बाबा